Hello students, welcome to our channel Mahatech Academy, and because of some reason we are not able to make some videos on your 6th semester syllabus. At least before your exam we are trying to cover IMP questions for your two subjects. One is optical and satellite communication and other one is DCN. Okay, so at least या दोन सब्जेक्टचे जे IMP क्वेश्चन्स आहेत ते आपण आपल्या चॅनलवरती अपलोड करणार आहोत. अँड जे रिमेनिंग असेल ऑप्शनल सब्जेक्ट ते आपण ट्राय करू बट नॉट शुअर. ओके, सो लेट स्टार्ट. असा जो आपला व्हिडिओ असणार आहे, या व्हिडिओमध्ये आपण IMP क्वेश्चन बघणार आहोत फॉर युअर सब्जेक्ट ऑप्टिकल नेटवर्क अँड सॅटेलाइट कम्युनिकेशन्स. ओके, सो इट्स अ शॉर्ट फॉर्म आहे ONS and the subject code is 316332. So all the electronics engineer related जे ब्रांच आहेत त्यांच्या 6 सेमिस्टर साठी हा सब्जेक्ट आहे ONS, ऑप्टिकल नेटवर्क अँड सॅटेलाइट कम्युनिकेशन. आतापर्यंत आपण जितके पण IMP क्वेश्चनचे जे व्हिडिओ बनवलेले आहेत, ओके, सो प्रत्येक IMP क्वेश्चन मधून ऍटलिस्ट 60 to 70 मार्कचे क्वेश्चन्स ऍज इट इज येतात, राईट. आणि यावेळेस सुद्धा आपण तसंच टार्गेट ठेवलेलं आहे. तुमचा जर ओव्हरऑल पॅटर्न बघितला तर पूर्ण सिलेबस आपण या क्वेश्चन पेपर मधून कव्हर करतो आणि ऍटलिस्ट मिनिमम 50 to 60 मार्कचे क्वेश्चन्स ऍज इट इज तुम्हाला या बँक मधून मिळतात. ओके, सो लेट स्टार्ट. सो MSBT 6th सेम इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग ग्रुपसाठी हा सब्जेक्ट असणार आहे. जो फॉर्मॅट आहे, सो सिमिलर फॉर्मॅट आपण इकडे फॉलो करणार आहोत. फर्स्ट आपले 2 मार्कचे क्वेश्चन्स असतील, त्यानंतर 4 मार्कचे, त्यानंतर 6 मार्कचे. ओके, सो लेट स्टार्ट विथ युअर युनिट 1. युनिट 1 आहे तुमचा बेसिक ऑफ ऑप्टिकल फायबर कम्युनिकेशन. सो हा जो सब्जेक्ट आहे त्यातला पहिला युनिट आहे बेसिक्स ऑफ ऑप्टिकल फायबर कम्युनिकेशन आणि हा टोटल 12 मार्कचा तुमचा युनिट असणार आहे. सो फर्स्ट स्टार्ट विथ द 2 मार्क्स क्वेश्चन्स. सो अगेन हा जो युनिट आहे बेसिक ऑफ ऑप्टिकल फायबर कम्युनिकेशन, यामध्ये काय आहेत बेसिक्स ऑफ ऑप्टिकल फायबर, त्याची एक ब्लॉक डायग्राम आहे, ब्लॉक डायग्राम ऑफ ऑप्टिकल फायबर कम्युनिकेशन सिस्टीम. त्यानंतर तुम्हाला काही डेफिनेशन्स आहेत या युनिट मधून, त्या तुम्हाला परफेक्ट करायच्या. त्यामध्ये काय आहे रिफ्लेक्शन, रिफ्रॅक्शन, देन टोटल इंटरनल रिफ्लेक्शन, देन स्नेल्स लॉ, देन क्रिटिकल अँगल, न्यूमेरिकल ऑपरेटर, ऍक्सेप्टन्स अँगल अँड ऍक्सेप्टन्स कोन. सो या काही डेफिनेशन्स आहेत. त्यानंतर ऑप्टिकल फायबरचं क्लासिफिकेशन्स आहेत. त्यानंतर काही टर्म्स आहेत जसे की फायबर जॉईंट अँड फायबर कनेक्टर अँड स्प्लायसेस आणि स्प्लायसिंगच्या टेक्निक्स. सो टोटल असा हा ओव्हरव्ह्यू असणार आहे या सिलेबस मधून. सो लेट स्टार्ट वन बाय वन. सो फर्स्ट 2 मार्कच्या क्वेश्चन्स मध्ये काय असणार बघा, डिफाईन क्रिटिकल अँगल अँड न्यूमेरिकल ऑर ऍक्सेप्टन्स अँगल. म्हणजे सिम्पली काय आहे की या युनिट मधून जो 2 मार्कचा क्वेश्चन असेल तो काय असेल, एक तर तुम्हाला सिंपल ऑप्टिकल फायबरची ब्लॉक डायग्राम किंवा ज्या डेफिनेशन्स आहेत त्यापैकी कोणत्याही 2 डेफिनेशन विचारू शकतात किंवा कधी कधी डेडिकेटली स्नेल्स लॉ डिफाईन करायला विचारतात. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन काय असणार या युनिट मधून, तर डिफाईन क्रिटिकल अँगल अँड ऍक्सेप्टन्स अँगल. सो अगेन द सिमिलर क्वेश्चन असेल, फक्त डेफिनेशन्स इंटरचेंज होतील. देन द थर्ड क्वेश्चन इज लिस्ट द टाइप ऑफ स्प्लायसिंग टेक्निक्स. सो तुम्हाला काय करायचं इकडे, फक्त स्प्लायसिंग टेक्निक्स ज्या आहेत त्या लिस्ट करायच्या. त्या कोणत्या आहेत, जसं की फ्युजन स्प्लायसिंग, त्यानंतर व्ही ग्रो, त्यानंतर इलॅस्टिक ट्यूब स्प्लायसिंग. ओके, सो या तुम्हाला फक्त लिस्ट करायच्यात. आणि सेपरेट 4 मार्कचा जो क्वेश्चन आहे तो काय असणार आहे की एक्सप्लेन एनी वन स्प्लायसिंग टेक्निक. ओके, सो हे दोन्ही क्वेश्चन्स तुमचे एकाच पॉइंट मध्ये कव्हर होतात. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन काय असू शकतो, ड्रॉ द फ्रिक्वेन्सी स्पेक्ट्रम फॉर ऑप्टिकल फायबर कम्युनिकेशन. ऑप्टिकल फायबर कम्युनिकेशन साठी कोणत्या फ्रिक्वेन्सीचा स्पेक्ट्रम आपण यूज करतो. ओके, आणि ऑप्टिकल बँड्स कोणते आहेत. सो हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. देन द नेक्स्ट क्वेश्चन इज, त्यानंतर या युनिट मधून ऍटलिस्ट एक न्यूमेरिकल्स तुम्हाला असतं. सो ते आयदर 2 मार्क्सला असेल, 4 मार्कला किंवा 6 मार्कला, बट एक जे न्यूमेरिकल आहे ते तुम्हाला परफेक्टली करून जायचं. सिंपल फॉर्म्युले आहेत ते तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत आणि तुम्ही इझिली स्नेल्स लॉचा जो फॉर्म्युला आहे तो, त्यानंतर न्यूमेरिकल अॅपरेचर आणि क्रिटिकल अँगल, हे जे सिंपल फॉर्म्युले आहेत ते तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. सो क्वेश्चन्स काय असू शकतो, अँड ऑप्टिकल फायबर हॅज अ कोर डायमीटर ऑफ 2 मायक्रोमीटर अँड refractive index of core is 1.45 and that of cladding is 1.43 and determine the numerical aperture. सो अशा प्रकारे सिंपल एक न्यूमेरिकल्स किंवा 2 न्यूमेरिकल्स तुम्हाला फर्स्ट युनिट मधून येऊ शकतात. त्यानंतर हे झाले तुमचे 2 मार्कचे क्वेश्चन्स. ओके, सो ऍटलिस्ट 1 क्वेश्चन्स तुम्हाला यामधून येणार आहे
किंवा असं नाही की यातून एकच येणार आहे. यातले काही क्वेश्चन्स तुम्हाला 4 मार्क्ससाठी सुद्धा विचारू शकतात. जसं की इकडे फर्स्ट आणि सेकंड जे क्वेश्चन्स आहे, हे कंबाईन करून कधी-कधी 4 मार्कला विचारतात. त्यामध्ये काय असेल की डिफाईन एनी 4 टर्म्स, कोणत्याही 4 टर्म्स तुम्हाला दिलेले असेल. सो या युनिटमधून तुम्हाला जे मार्क्स येतील ते कशामधून येतील? डेफिनेशन्स, त्यानंतर एक न्यूमेरिकल्स, त्यानंतर एक स्प्लायसिंग टेक्निक, त्यानंतर क्लासिफिकेशन्स ऑफ ऑप्टिकल फायबर. स्टार्ट. आता आपण बघूया 4 मार्कचे क्वेश्चन्स कोणते असतील या युनिटमधून. सो 4 मार्कचे क्वेश्चन्स असतील एक्सप्लेन द कॉन्सेप्ट ऑफ टोटल इंटरनल रिफ्लेक्शन युज्ड इन ऑप्टिकल फायबर. सो यामध्ये काय करायचे तुम्हाला? टोटल इंटरनल रिफ्लेक्शन जे प्रिन्सिपल आहे ज्याच्यावरती आपलं ऑप्टिकल फायबर कम्युनिकेशन वर्क करते, इंटरनल रिफ्लेक्शनची जी वर्किंग डायग्राम आहे ती काढून ते एक्सप्लेन करायची. सो हा क्वेश्चन्स कधी कधी फक्त शॉर्ट मध्ये एक्सप्लेन करायला विचारलं तर 2 मार्क्सला सुद्धा विचारू शकतात. Then the next question is state and explain Snell's law with neat diagram and mathematical expressions. Okay, so 4 marks साठी विचारले. That's why they ask you need to explain Snell's law with diagram and again state mathematical expression. So हे expression जर तुम्ही लक्षात ठेवलं तर same तुम्ही to solve the numericals also you can use that to solve the numericals. Okay, then the third question is with the help of neat diagram show the wave propagation of light in the optical fiber and कोणत्यासाठी? सिंगल मोड स्टेप इंडेक्स फायबर अँड मल्टी मोड स्टेप इंडेक्स. सो सिंगल मोड स्टेप इंडेक्स फायबरचं जे प्रोपॅगेशन आहे याच्यासाठी 2 मार्क्स आणि याच्यासाठी 2 मार्क्स. ओके, सो सिम्पली तुम्हाला काय इकडे ड्रॉ करायचं आहे की ऑप्टिकल फायबर मधून जे लाईटचं प्रोपॅगेशन होतं ते वेगवेगळ्या मोडमध्ये ड्रॉ करायचं आहे. So that's it. Then the question 4 is explain V-grow splicing with neat sketch. Okay, so आपण आधीच बघितलं की इकडे तुम्हाला एक क्वेश्चन विचारलाय की लिस्ट द टाइप ऑफ स्प्लायसिंग टेक्निक्स आणि त्याच्यामध्ये कोणते आहेत? एक आहे फ्युजन स्प्लायसिंग, एक आहे V-grow स्प्लायसिंग आणि इलास्टिक ट्यूब स्प्लायसिंग. सो हे जे 3 टेक्निक्स आहेत त्यापैकी एक ऍटलिस्ट फिक्स तुम्हाला एक्झामला येणार आहे. सो एक V-growing किंवा फ्युजन, ऍटलिस्ट ह्या 2 तुम्हाला परफेक्ट करून जायच्यात. Then the next question is with the help of neat diagram explain fusion splice technique. Okay, so again the similar splicing technique मधून तुम्हाला हा क्वेश्चन आलाय. सो याच्यामधून ऍटलिस्ट 2 or 3 क्वेश्चन्स तुमच्या एक्झाम मध्ये येऊ शकतात. ओके, सो मिनिमम 2 तर फिक्स येणारच 4 मार्कचे किंवा अजून एक एक्स्ट्रा म्हणजे जे आपले ऑप्शन्स असतात त्यामुळे 3 क्वेश्चन्स पण विचारू शकतात. ओके, सो इकडे तुमचे 2 मार्क्स आणि इकडे 8 किंवा 12 मार्क्स. ओके, जरी याचं वेटेज 12 मार्क्स असेल तर ऑप्शनचे जर आपण कन्सिडर केलं तर यामधून ऍटलिस्ट 14 ते 16 मार्कचे क्वेश्चन्स फिक्स येतात. सो नेक्स्ट बघणार आहोत आपण 6 मार्कचे क्वेश्चन्स. ओके, सो 6 मार्कचे क्वेश्चन्स काय आहे? फर्स्ट आहे ड्रॉ द ब्लॉक डायग्राम ऑफ ऑप्टिकल फायबर कम्युनिकेशन सिस्टीम अँड एक्सप्लेन द फंक्शन ऑफ इच ब्लॉक. सो हा झाला तुमचा 6 मार्कचा क्वेश्चन्स. कधी कधी सिमिलर क्वेश्चन्स 4 मार्कला सुद्धा विचारू शकतात, बट मोस्टली जर इच ब्लॉक एक्सप्लेन करायचं असेल देन दे विल आस्क this question for 6 marks. Then the question number 7, an optical fiber with refractive index of core is 1.5 and the refractive index of cladding is 1.45. So तुम्हाला काय दिलं इकडे? refractive index of core and refractive index of cladding आणि तुम्हाला काय फाइंड आउट करायचंय? critical angle, then numerical apparatus, then acceptance angle and relative रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स डिफरन्स. ओके, सो हा तुमचा जनरली 6 मार्कचा क्वेश्चन झाला. सो यामधून एक ऍटलिस्ट 6 मार्कचा क्वेश्चन तुम्हाला या युनिट मधून येऊ शकतो. ओके, जर इकडे 6 मार्कचा आला तर 4 मार्कचे 2 येतात. जर 6 मार्कचा क्वेश्चन नसेल तर 4 मार्कसाठी 3 क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. सो अशा प्रकारे तुम्हाला हा फर्स्ट युनिट कव्हर करायचा आहे. फर्स्ट युनिट काय आपला? बेसिस ऑफ ऑप्टिकल फायबर कम्युनिकेशन 12 मार्क्सचा हा युनिट आहे. ओके, सो मोस्ट ऑफ द जे IMP आहेत ते आपले फक्त मेंबर्स ओनली असणार आहेत. ओके, सो फक्त 59 रुपीज मध्ये तुम्ही ऑल सब्जेक्टचे IMP क्वेश्चन्स बघू शकता आणि जेव्हाही तुमचा 1 महिना झाला किंवा इमिडिएटली तुम्ही मेंबरशिप कॅन्सल करू शकता की तुमचे कुठलेही पैसे कट होणार नाहीयेत. लास्ट सेमिस्टरला सुद्धा खूप साऱ्या मुलांनी आपल्या चॅनलची मेंबरशिप घेतली होती. जस्ट 59 रुपीज मध्ये तुम्हाला दोन्ही सब्जेक्टचे IMP क्वेश्चन्स प्लस आपण पूर्ण मॅनेजमेंटचे जे क्वेश्चन्स असणार आहेत MCQ ते डिटेलमध्ये एक्सप्लेन करणार आहेत आणि ते सर्व व्हिडिओ सुद्धा मेंबर्स ओनली असणार आहेत. ज्यांची बॅकलॉग असेल ते सुद्धा तुम्ही मेंबर ओनली व्हिडिओ मधून ऍक्सेस करू शकता. जसं की
IoTचे सब्जेक्ट आहेत किंवा मोबाईल कम्युनिकेशन आहे त्याचे IMP सुद्धा तुम्ही ॲक्सेस करू शकता. ओके. सो टू वॉच फुल व्हिडिओ प्लीज जॉइन चॅनल मेंबरशिप. चॅनलच्या मेंबरशिपमध्ये जाऊन तुम्ही चॅनलची मेंबरशिप घेऊ शकता आणि इमिडिएट कॅन्सल सुद्धा करू शकता. तरीही तुम्हाला पूर्ण 1 मंथसाठी पूर्ण व्हिडिओचा ॲक्सेस मिळेल. So thank you for watching this video, and to watch the full IMP questions, please join Mahatech Academy channel membership. Thank you.